46,000 कोटीचं थकीत देयक राज्य सरकारनं थकवल्यानं आर्थिक संकटात सापडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार आजपासून बेमुदत कामबंद संपावर जाणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे कंत्राटदार सगळंच काम बंद ठेवणार आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये विकास कामांची गती पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता आहे। सरकारला इतर योजनांवर पैसे खर्च करण्यासाठी निधी आहे, मात्र कंत्राटदारांचं थकीत देयक द्यायला निधी नाही। त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला असा आरोप या संपकरी कंत्राटदारांनी केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। सोबत काही कंत्राटदार आहे, आपण त्यांना विचारूया साधारण कोणत्या काळातले हे बिल आहे आणि याआधी तुम्ही देखील ही मागणी केली तर राज्य शासनाकडून काय उत्तर आली? मागील 3 वर्षापासून हे सगळे पेमेंट प्रलंबित आहेत। कमी ते वाढ होता आता जवळपास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात 46,000 करोडचा आकडा म्हणजे इतकी म्हणजे प्रलंबित देयकाची यादी फुगलेली आहे। आम्ही वारंवार मुख्यमंत्री महोदय, आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय, अधिकारी महोदय सगळ्यांच्याशी पाठपुरावा आमचा नेहमी चालू आहे। सगळ्या प्रकारे म्हणजे निवेदन देऊन, आंदोलन करून हे करून तर आम्हाला केवळ म्हणजे अंशतः त्याचा फायदा होतो आहे, पोकळ आश्वासनं मिळत आहे, करतो पण असं काही फ्रुटफुल असं काही रिझल्ट होत नाही आणि तो आकडा फुगत चालला आहे। किती ताण सहन करावा लागतो आम्हाला? पुरवठादार, मटेरियल सप्लायर, लेबर सप्लायर तसेच हाऊसकीपिंग या सर्वांचे पैसे आमच्यावर आहे आणि ते आमच्या मागे तगादा लावून आहे की पैसे पाहिजे आहे तर आम्ही त्यांचं पेमेंट देऊ शकत नाही। कारण काय शासन काय उत्तर देतं? शासनाकडे काय निधी नाही की राज्य सरकारची आर्थिक स्थिती नीट नाही? नाही, शासनाने ज्या प्रोव्हिजन केले आम्हाला कामाचे नेहमी ते पेमेंट पाठवतात, पण आम्ही जे कामं केलेले आहे 100% कामं केले आहे त्याचा निधी हा 2 वर्षापासून 30%, 10% असाच येतो आणि ती जी लायबिलिटी आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्या कारणाने आमचं जे पेंडिंग आहे ते वाढत चाललेलं आहे। तिथे नागपूर विभागात किती बिलं थकीत आहे? जवळपास 6,000 कोटीचे बिलं थकीत आहेत। आणि कोणकोणत्या प्रकारचे कामं आहे? कामाचं स्वरूप काय? कोणकोणत्या कामाचं? मेंटेनन्स पासून तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे सगळे कामं आहेत। ते सगळे मागच्या हिवाळी अधिवेशनाचे देखील म्हणजे या तर नाही मिळाले, पण मागच्या हिवाळी अधिवेशनाचे बिलं थकीत, वर्षाचे हिवाळी अधिवेशनचे बिलं पेंडिंग आहेत। कारण काय त्याचं शासनाकडनं? शासनाकडनं पैसाच येत नाहीये। कुठंतरी राज्य सरकार पायाभूत सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे, वेगवेगळे नवीन प्रकल्प सुरू करत आहे, त्यातच मात्र जे जुने प्रकल्प पूर्ण झाले, जे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्याची बिलं थकीत असल्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी आजपासनं काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।